नंदुरबारच्या सातपुड्यात भर पावसाळ्यातही पाणी टंचाईचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। अक्कलकुवा तालुक्यातील माणिबेलीच्या आमली चाफडी पाड्यातील जवळपास 20 कुटुंबांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवघेणी पायपीट करावी लागत आहे। विशेष म्हणजे पाण्यासाठी तब्बल 7 बोरवेल करण्यात आल्या, मात्र एकाही बोरवेलला पाणी लागले नाही। त्यामुळे या कुटुंबांना आता डोंगरातून वाहणाऱ्या देव नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। पाहूया नेमकी काय आहे या पाड्यातील परिस्थिती। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुका सातपुड्याच्या दुर्गम डोंगर रागांमध्ये वसलेला माणिबेली परिसर आणि याच परिसरातील आमली चाफडी पाड्यातील ही परिस्थिती। पाड्यात जवळपास 20 कुटुंब वास्तव्यास आहेत, मात्र या कुटुंबांसाठी आजही पिण्याचे पाणी मिळवणे म्हणजे मोठा संघर्ष ठरला आहे। डोक्यावर हंडा, हातात पाण्याची भांडी आणि पायाखाली खडतर डोंगरवाट। घोटभर पाण्यासाठी या नागरिकांना दररोज अशाच अवघड वाटेवरून प्रवास करावा लागतो। पाड्यात पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी प्रशासनाकडून तब्बल 7 वेळा बोअरवेल करण्यात आल्या, मात्र या 7ही बोअरवेल कोरड्याच राहिल्यात। बोअरवेलमधून पाणी मिळाले नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भिस्त आता डोंगरातील देव नदीवर आहे। मात्र नदीपर्यंत पोहोचण्यासाठीही या नागरिकांना खडतर डोंगरवाट पार करावी लागते। भर पावसाळ्यात परिसरात पावसाचे पाणी मुबलक असताना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र नागरिकांना अशी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या पाणी टंचाई मुक्तीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शासनाच्या नियमानुसार ठराविक खोलीपर्यंतच बोअरवेल करता येत असल्याने नवीन बोअरवेलचा पर्यायही मर्यादित झाला आहे। त्यामुळे या 20 कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। पाण्यासाठीची ही रोजची धडपड केवळ आमली चाफडी पाड्यातील नागरिकांच्या जीवनातील अडचण नाही, तर दुर्गम भागातील मूलभूत सुविधांची वस्तुस्थितीही समोर आणणारी आहे। एकीकडे पाणी टंचाई दूर करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते, मात्र दुसरीकडे भर पावसाळ्यातही 20 कुटुंबांना हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागते। त्यामुळे आमली चाफडी पाड्यातील नागरिकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी कधी मिळणार आणि त्यांची ही जीवघेणी पायपीट कधी थांबणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे।